मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना आयपॅडचं वाटप करण्यात आलंय। मंत्रिमंडळाचं कामकाज आयपॅडवर होणार आहे। कॅबिनेटचा अजेंडाही मंत्र्यांना ऑनलाईनच मिळणार आहे। राज्य सरकारचा आता पेपरलेस कारभार सुरू होणार आहे, कारण सर्व मंत्र्यांना आयपॅड देण्यात आलेले आहेत आणि सर्व जी माहिती आहे ती आता आयपॅडवरच दिली जाणार आहे। सगळं कामकाज, मंत्रिमंडळाचं कामकाज जे आहे ते आता आयपॅडवरच केलं जाईल। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आता राज्य सरकारचा सर्व कारभार हा पेपरलेस होणार आहे, कारण मंत्र्यांना आयपॅडचं वाटप करण्यात आलंय। आजपासून पहिली बैठक आहे कॅबिनेटची, जी कॅबिनेट म्हणून ओळखली जाणार आहे। सर्वच मंत्र्यांना आयपॅड हे वाटप करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भातलं त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे आयपॅड वापरायचा आणि कॅबिनेटमध्ये आपलं जे मुद्दे आहेत ते कशा प्रकारे नोंदवता येतील, कारण जे मला मुद्दे नोंदवायचे आहेत कॅबिनेटमध्ये ते देखील त्या आयपॅडमध्येच नोंदवावे लागणार आहेत। त्याबरोबर कॅबिनेटचा अजेंडा देखील आयपॅडवरच ऑनलाईन पद्धतीने येणार आहे आणि संबंधित आयपॅड हा केवळ कॅबिनेट बैठकीसाठी वापरता येणार आहे। त्यामुळे त्याचा वापर दुसऱ्या कोणत्याही कामासाठी केला जाणार नाहीये। त्यामुळे आजपासून ही कॅबिनेटला सुरुवात झालेली पाहायला मिळते। सर्व मंत्री जे आहेत ते या कॅबिनेटमध्ये सहभागी झालेत। नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना आयपॅडचं वाटप करण्यात आलंय। मंत्रिमंडळाचं कामकाज आयपॅडवर होणार आहे। कॅबिनेटचा अजेंडाही मंत्र्यांना ऑनलाईनच मिळणार आहे। राज्य सरकारचा आता पेपरलेस कारभार सुरू होणार आहे, कारण सर्व मंत्र्यांना आयपॅड देण्यात आलेले आहेत आणि सर्व जी माहिती आहे ती आता आयपॅडवरच दिली जाणार आहे। सगळं कामकाज